नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं आदतचं मैदान पेडगाव या ठिकाणी भरलं होतं आणि या मैदानामध्ये महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत क्षेत्रातील बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, आवाजाचे जादूगार म्हणून पण ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजेच की आपले सुनील मोरे सर पेडगावकर तर आपल्याबरोबर आहेत। आज सरांचा जो बैल आहे आदत खोंडे जबरदस्त असा पळ केलाय, पायरा पण जबरदस्त आहे आणि सेमी फायनल साठी पात्र झालाय। सरांकडून आपण थोडक्यात माहिती घेऊया। सर नमस्ते। नमस्कार सर, आजचं मैदान कशा प्रकारचं भरलंय? आजचं मैदान हे आदतचं आतापर्यंत आपण आदतची मैदानं बघितली, पण आदतला सगळ्यात जास्त असं मोठं व्यासपीठ असलेली एकमेव मैदान आहे। एकमेव जिथं आदतसाठी 2.5 लाख रुपयाचं बक्षीस 1 नंबरसाठी आज तागायत इतक्या मोठ्या रकमेचं एवढ्या मोठ्या रकमेची आपली तुमची रेग्युलर मैदान होतात, परंतु 2.5 लाख रुपयाचं आदतचं म्हणलं तर पहिलेच मैदान असेल। सर, आज आपल्या या मैदानामध्ये तुम्ही 2 घरची वासरं घेऊन आलाय, काय सांगाल? काय काय नाव आहेत त्यांची? पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला पहिल्यांदा नाद हा बैलांचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण समालोचन करतो आणि गावच्या फाटीवरती मैदान असल्यामुळे या ठिकाणी आम्ही काही जास्त असं लांब पळायला जात नाही, इथं आसपासच्याच गावात मैदान करतो आणि त्या मैदानासाठी आज आपली 2 वासरं आणलेली आहेत। ह्या वासराचं नाव काय सर? आता गट 5 झालंय ते आपलं? याचं नाव रहमान आहे। रहमान। कुणाबर आज पायरा कसा काय झाला? कुणाबर होता आज? संभाजीनगरकरांचा लखन आहे, जो आता या ठिकाणी महाराष्ट्रात म्हणतात की नाही पोलीचं बिताड, त्या दिवशी त्यानं पळून दाखवलं की बाबा कडनं सुद्धा त्याने 1 नंबर केला। 1 नंबर केला। सर, त्या दिवशीच्या मैदानामध्ये आठवण झाली ती मोठा लक्ष आणि छोटा लक्षाची, तशा प्रकारची गाडी पळाली होती। गट मधनं पळली, सिमी ह्या कडनं पळली आणि फायनल त्याकडनं पळली, म्हणजे कडनं पळून त्याने 1 नंबर केलाय। आज आपल्या एवढ्या मोठ्या बैलाबरोबर आपलं वासरू पडलं, काय सांगाल? कशा प्रकारचं पडलं होतं? नाही, एक तुम्हाला सांगतो, या आताच्या बैलगाडी क्षेत्रात पैऱ्याचा बराच मोठा प्रॉब्लेम आहे, परंतु पैरं करत असताना आपण जर या ठिकाणी पैशापेक्षा या ठिकाणी माणुसकी जर कमवली तर या ठिकाणी आपल्याला काही सुद्धा साध्य होतं। मी आवर्जून गेल्या ज्यावेळेला हे मैदान पडलं त्यावेळेला या ठिकाणी मनोहर शेठला फोन केला होता की असं मैदान पेडगाव फाटीवरती पडतंय आणि बैल मला पाहिजे। त्यांनी काहीच बोलले नाहीत, आपलं म्हटलं ते वासरू काय माझंच आणि हे काय हेच आहे, त्यांनी लगेच बैल पाठवून दिला आणि तो पायरा या ठिकाणी झाला आणि आज आपण पळवतो। म्हणजे शब्दाला किंमत वायदी मी वाईटमध्ये पण सांगितलं होतं की आधीच्या मैदानाला या ठिकाणी आज मोठं मैदान असल्यामुळं वायदी बऱ्यापैकी 90% नाही 10% अजून वायदीचा प्रकार आहे का तर आहे। आज बऱ्याच ठिकाणी बारकी बैलगाडी मला काय त्यांना कोण बैल देत नाही, त्यांना वायदी देऊनच आज या ठिकाणी मैदानात पळले, परंतु 90% आज बिगर वायदीची वासरं मोठ्यांच्या बैलात पळले, मोठ्यांच्या बैलात बिगर वायदीची। ह्याच्या मागचं कारण काय का आज असं घडलं? हे कायमच घडावं असं आपली इच्छा आहे? कायम घडावं, परंतु काय होतंय आता बक्षीस मोठं आहे आणि त्याच्यात पळण्यासाठी या ठिकाणी ओपनवाल्यांना कुठेतरी चान्स पाहिजे, म्हणून त्यांनी हा प्रकार झाला। जिथं जर बक्षीस जर कमी असतं तर नाही, ओपनवाले आदतवाल्यांना बैलच देत नाहीत। आधी म्हणते हा किती आहे बक्षीस 1 लाख रुपये तर वायदे तुझी काय ठरेल 3 बक्षीस अर्धा हा आधीच ठराव होतो, कारण काय तो नवीनला कोण संधी देत नाही। नवीन तुझा बैल किती पळतो, कसा पळतो, मग तुझा पळतोय का नाही, मग माझ्या त्याच्यात तोटा होणार, मग ते तोटा भरून काढण्यासाठी आधीच हा व्यवहार होतोय आता ह्या चालूच्या मैदानात। आता कुठं ना कुठं तरी इतक्या मोठ्यावर म्हणजे प्रमाणातलं बक्षीस भेटायला लागले, कुठं ना कुठं तरी गरिबांची वासरं सर ह्याच्यामुळं लवकरात लवकर उजेडात येतील, काय सांगाल त्याच्याविषयी? वासरू पडलं की हे नाव हे होतच असतं। आता तुम्ही आज बऱ्यापैकी बघितलं असेल आदतचं मैदान आणि आदतच्या मैदानात या ठिकाणी जी वासरांचे नाव तुम्हाला माहित नव्हतं त्या वासरांच्या गळ्यात मोठी बैल आहे आणि त्या मोठ्या बैलांच्या गळ्यात पडलं की लगेच कळतं आज ह्याच्या बरोबर कोण पळला। त्याच्यामुळे वासरू पळलं की सगळं काय साध्य होतं, तुम्हाला बैलांच्या मागे लागायची गरज नाही, फक्त वासरू पळवायच्या लायक करा। जोपर्यंत आपलं वासरू त्या गतीला पळत नाही तोपर्यंत तुम्ही खरंच बाहेर काढू नका। सर, आज आपला ह्यो रहमान पळलाय, कशा प्रकारे म्हणजे कुठल्या खांदी जास्त करून पळतोय? दोन्ही खांदी पळतो, परंतु एक म्हणतात की नाही बैल पळून चालत नाही, नशिबाची सुद्धा साथ लागते। थोडंसं आता आमच्या या ठिकाणी बॅडलं काय सलग आम्ही मागं 8 मैदान आम्ही कंटिन्यू खेळलो, 8 मैदानात फक्त 1 मैदान मार खाला, आम्ही 7 मैदान राहिलो। त्यानंतर या ठिकाणी आमची गाडी काय होते, गटाला जरी आम्ही 5 नंबरला असलो तरी खालच्या गाडी येत नाहीत, इकडे 3ला असलो तरी वरच्या गाडी येत नाही, गट सुद्धा कडनं निघतो आणि सेमीला आवर्जून 13 मैदानं 1 नाही 13 मैदान आम्हाला कडं चालले, परंतु या ठिकाणी कडनं पळणं आणि आतनं पळणं थोडासा फरक पडतो, थोडक्यात मार खातोय, पण या ठिकाणी 1 नाही 1 दिवस आमचा नक्की येणार आणि वासरू ज्या दिवशी मधनं पळणार त्या दिवशी गुलालातच राहणार। आणि सर, तुम्ही जसं सांगितलं वासरू पण जरा वाईट जॅन्झर लागते काहीतरी थोडंफार आजारी, तरी पण ते पळलंय आणि चांगल्या प्रकारे पळून त्यानं सेमीसाठी पात्र झालंय, काय सांगाल त्याच्याविषयी? वासरू आज जाम म्हणजे वासरू असं कधीच आपलं उभं राहत नाही, परंतु आज वासरू जाम झालेलं आहे। आता काय शेवटी
वातावरणात फरक झाल्यामुळे या ठिकाणी आता थोडासा जाम आहे. एक आता त्याला गोळी पाजून बघू फ्रेशनेस करायचा त्याला प्रयत्न. सर हे वासरू आपलं घरच्या गायचं आहे का खरेदी केलेलं आहे? विकत घेतलेलं आहे. कुठनं घेतलेलं खरेदीमधून घेतलं होतं आपण 3,10,000 रुपये. आणि आता आपल्याकडे ही दोनच वासरे आहेत? ही आणि ती आहे. ते आता बारका आपण आणलेलं आहे 18,000 रुपये. 18ला. दादा सर वासरू ज्यावेळेस आपण घेतो नवीन, कारण का आता मोठी तर बैल जी पाळणारी असतात तिथं आपण सामान्य माणसं घेऊ शकत नाही, तर नेमकं काय बघायचं, काय पारखी नजर पाहिजे त्यासाठी? पारख नाही, आता कसं झालंय पहिले या ठिकाणी पारख व्हायची, पारखून बैल घ्यायची, बाबा तिथे पाय बघायची, छाती बघायची, मग घ्यायची. परंतु आत्ताच्या घडीला या ठिकाणी बरीच तुम्ही इतिहास जर बघितला की त्यांना शिंग नाही, पाय थोडंच इकडे तिकडे असेल, छाती नसली तरी ती बैल पळते. आत्ताच्या या चालूच्या या काळात या ठिकाणी अजिबात नाही बाबा फाउंडेशन असं पाहिजे तसं पाहिजे, काय नाही. फक्त त्याच्या अंगात या ठिकाणी रग पाहिजे, पळायची त्याकडे धमक पाहिजे. अंगाला बिंगाला आता शेपटाला कशालाही महत्व नाही. तुम्ही किती बैल, मी आवर्जून सांगतो बकासूरला या ठिकाणी मी गावठी बैलाचा देवदूत म्हणतो. कारण जेव्हा तो या मैदानात आला गावठी बैल म्हणून, त्यावेळेला त्या गावठी बैलाने इतिहासच घडवला. ती गावठी बैल या बैलगाडी क्षेत्रात नव्हताच त्याच्या लेवलचा. तो या ठिकाणी क्षेत्रात आला ना, आता आपल्याला असंख्य गावठी बैल या क्षेत्रात बघायला मिळाले. खरंच तो देव म्हणून आला आणि या ठिकाणी गावठी बैल तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रात पाहायला लागली. तसंच या ठिकाणी या क्षेत्रात सुद्धा तसंच आहे. खिल्लारचं पहिले या ठिकाणी आपण खिल्लारला चपलकता म्हणतो, परंतु आता काय तसं नाही. क्रॉस बी येणं व्हायला लागले, क्रॉस बी येण्यामुळे काय पण घडायला लागले. जसं तुम्ही सांगितलं की देवदूतच बनून आला गावठी बैलांच्यासाठी, कारण का गावठी बैल वापरायची नाही शर्यतीला, पण ज्यापासनं आलाय आणि जशा प्रकारची तो रेकॉर्ड बनवतोय, बकासूरचा रेकॉर्ड हा बकासूरच सोडवू शकतो. जसं तुम्ही सांगता सर, खरंच बकासूर हा देवाच्या रूपातच आलेला आपण म्हणू शकतो नंदी आहे. सर आता हा जो आपला बैल आहे रेहमान, नेमका तुमच्याकडे कधी आलेला, किती महिन्याचं वासरू होतं त्यावेळेस? आपण पहिल्यापासून काय करतो, एक 9-10 महिन्याचीच वासरू आपण घेतो, घरी आणतो, तयार करतो आणि मग आपण नाचतो करतो. त्या आपल्याकडे आणलं त्यावेळेला याचं 10 महिने वय होतं. 10 महिन्यापूर्वी आपण एक 3 मैदानं पळताना बघितला होता. एक सामान्य बैलगाडी मालकाकडे होता, त्याच्याकडून आपण खरेदी केला. सर आता ज्यावेळेस तुम्ही समालोचन करता आणि आपला हा नाद पण जोपासता, कसं काय हे दोन्ही मॅनेज कसं काय करता तुम्ही? पहिल्यांदा या ठिकाणी मी सांगतो की बैल ज्या वेळेला आपण मैदानात नेतो त्यावेळेला माझा बैल मैदानात आहे म्हणून माझ्यासाठी कधीच मी करत नाही. कारण पहिल्यांदा या ठिकाणी सगळं बाकीच्यांचा विचार करतो आणि मग आपला विचार करतो की बाबा असं नाही की बाबा आपल्यासाठी सगळं, तसं नाही चालेल. कारण हे क्षेत्र याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो नावाला महत्त्व जास्त आहे. जर तुम्ही ह्याच्याकडे नुसतं इकडे तिकडे जर करत गेला आणि तर नावाला किंमत राहत नाही. बरोबर सर, नक्कीच तुम्ही एकदम खरं म्हणजे जे रियालिटी तेच तुम्ही सांगितली, खूप महत्त्वाची सांगितली सर. आणि सर हा जो आपला बैल आहे तो किती दिवसात किमान तुम्ही काढता मैदानावर? महिन्यातले तर तीन किंवा कटाकटी, एक समजा गटाला कुठं मार खाल्ला तर 4, नाही तर 4च्या वर मैदान कधीच मी करतो. बैलाला एकदम आरामातच. गेल्या महिन्यात 4 म्हणजे ह्या महिन्यात 4 तारखेला पळवला, त्याच्यावरती आज 14ला पळवला. म्हणजे मी पहिल्यापासून मी सांगतो, कारण आपण बघितलेलं आहे ज्या वेळेला बारकी पोरं जर जास्त त्यांना ताण दिला तर ते शिक्षण शिकू शकत नाही. तसंच आहे, ज्यावेळेला तुम्ही दात लावल, ज्यावेळेला दुसऱ्याच्या रंगात येईल त्याच वेळेला तुम्ही करायला कस लावला पाहिजे. जोपर्यंत ही बालिशाही पळणार की तुम्ही जोट्याखाली घातल्याही पळणार, जीव तोडून पळणार, परंतु त्याला कळत नाही किती पळावं काय पळावं, मग त्याची पळायची परत क्षमता कमी होती. यासाठी खरं तर या ठिकाणी दुसा होईल त्यावेळेला या ठिकाणी बैलाला जास्त आपण राब दिला पाहिजे. फक्त जोपर्यंत आदत आहे तोपर्यंत महिन्यात 1, 2, 3 अशी मैदान खेळली, थोडीच आपली खेळली पाहिजे. जसं तुम्ही बालमाच्या बाबतीत पण सांगितलं होतं, बालमा आदत वयात जास्त पळायचं नाही. जसं तुमचं करिअर त्याच दरम्यान बालमा पळत होता आणि जसं त्यानं दात लावला तसा पळायला लागला. आता ते पण आहे. आता आपल्या दावणीला एक सुलतान म्हणून घडून गेला, सुलतान. आदतमध्ये त्याला काहीच नाही, पण ज्यावेळेला दुसरा झाला आणि दुसऱ्यापासून त्यानं सुरुवात केली, खरं त्यानं कधीच मागं बघितलं नाही अजून. म्हणजे त्याचं वय झालंय, परंतु आता जरी तुम्ही मैदानात आणला तरी ते गट काढणार का तर काढणार. सर लोकांना आजकाल असं झालंय, दुनियाला फास्ट झाली, त्यांचं म्हणणं की आज बैल आणला की दुसरा माझ्या दिवशी गुलाला तर राहिला पाहिजे. पहिली कपानी बशी होती, माणसं कपातला चहा बशीत टाकायची आणि मग फुकून प्यायची. बरोबर. आता माणूस तसं नाही, आता डायरेक्ट कपालाच तोंड लावतोय आणि प्यायला तो मागं पुढे जीप पोळी तरी ते चहा पितोय. तसे हे बैलगाडी क्षेत्रात झाले, त्यांना मैदानाची संख्या रोज आहे आणि बक्षीस पण आमाप आहे. त्यामुळे त्यांना किती पळवावं, कुठं थांबावं हे कळणं झालं. त्या पैशाच्या मागं लागल्या की हे 2 दिवसाला 3 दिवसाला बैल काढतात आणि त्या बैलाचा कार्यकाळ लय राहत नाही. मग एकलं तर 1 वर्ष बरी पळतोय आणि बैल थांबतोय. याला कारणीभूत या ठिकाणी बैलगाडी मालकच आहे. थांबलं पाहिजे त्याने आणि थांबायला शिकलं पाहिजे. कुठंतरी त्या जनावराचा पण मुख्य विचार केला पाहिजे. नाव जो करतोय त्याचा आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे.
जर त्याला आपण त्या पद्धतीत ठेवलं तर आपलं नाव होणार आहे. रोज जर तुम्ही बैल पळवायला लागला तर नाही ते सक्सेस नाही. आता आदतच्या महिन्यात मैदानांमध्ये कधी कधी सर एकदम 10-8 महिन्याचं पण वासरू आणतात. काय सांगाल त्याचं, म्हणजे ते वय पण नसतं त्याचं पळवायचं, काय सांगाल त्याविषयी? राक्षसी वृत्तीच म्हणायला लागेल त्यांना, कारण त्याचं खायचं बागडायचं वय वयाचं असतं. तुम्ही त्याच्यावरती या ठिकाणी बोजा द्यायला लागला तर नाही ते सक्सेस नाही. ते पळणार की जीवांच्या आखंदाने पण पळणार, पण ते नाही, परत छातीत भरतं, काय ना काहीतरी प्रॉब्लेम होतोच. तर बघू शकता मित्रांनो, हे सरांनी एकदम म्हणजे खूप महत्त्वाचं सांगितलं की बाबा ज्याचं खेळण्याचं बागडण्याचं वय असतं त्याच्यामध्ये त्यांच्यावरती तुम्ही अशा प्रकारचे जुल्म करू नका, आपण त्याला तसंच म्हणू शकतो. तर सरांचा रेहमान जबरदस्त असा पळलाय. सरांनी त्यांचा किमती वेळ दिला, सरांना पण जायचं होतं, तेवढ्यात सरांनी दिलाय. त्यामुळे सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि भावी वाटचालीस तुम्हाला आणि सेमी फायनलसाठी खूप खूप सर शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.